पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार व भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्वर्गीय लोकनेते भाई गोविंदरावजी कलिकते यांच्या 24व्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार गोविंदराव कलिकते चरित्र लिखित श्रमिकांचे कैवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। पुईखडी येथील संकल्पसिद्धी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षांनी माजी आमदार गोविंदराव कलिकते पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील येळवडे हे होते। भोगावती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोविंदराव कलिकते यांच्या जीवनावर श्रमिकांचे कैवारी म्हणून पुस्तक लिहिले आहे। प्रारंभी माजी आमदार भोगावतीचे माजी चेअरमन गोविंदराव कलिकते यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। दैनिक पुढारीचे न्यूसी संपादक राजकुमार चौगुले, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे, संचालक समरजित पवार पाटील यांचा पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील, सुभाष कलिकते, क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील, भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील, PS पाटील, बाबासाहेब देवकर, शिवाजी पाटील, प्रताप पाटील यांनी माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव कलिकते यांच्या स्मृतींना उजाळा दिला। या कार्यक्रमास माजी आमदार गोविंदराव कलिकते, पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, सुभाषराव कलिकते, पंचायत समितीचे माजी सभापती संजयसिंह कलिकते, भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटील, अक्षय पवार पाटील, सरदार पाटील, महादेव कोतळकर, छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन संजय डकरे, शेतकरी कामगार पक्षाचे राधानगरी तालुका चिटणीस विष्णुपंत एकशिंगे, येळवडे ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, अंबाबाई पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन श्रीपती पाटील, मधुकर पाटील, आनंदा पाटील, शिवाजी सावंत, शामराव मुळी, शामराव चौगले, भगवान पाटील, पंडित वरुटे, संभाजी कुंभार, अमित कांबळे आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।